आषाढी एकादशी 2026 आषाढी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू. प्रखर पितृदोष दूर होईल आणि भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होईल आणि अखंड लक्ष्मी तुमच्या घरी नांदेल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय राम कृष्ण हरी. आषाढी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला अर्पण केली जाणारी एक साधी वस्तू तुमच्या घरातील पितृदोष कमी करण्यास, आर्थिक अडचणी दूर करण्यास आणि भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा मिळवण्यास कारणीभूत ठरू शकते, असे अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले जाते. पण मित्रांनो, तुमच्या मनामध्ये हा देखील प्रश्न निर्माण झाला असेल, पण ही वस्तू नेमकी कोणती आहे आणि ती कोणत्या वेळेला अर्पण करायची, ती अर्पण करताना कोणता मंत्र म्हणायचा आणि अशी कोणती एक चूक आहे जी अनेक भक्त नकळतपणे करतात आणि त्यामुळे पूजेचे संपूर्ण फळ त्यांना मिळत नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा कशी करावी, कोणती वस्तू पिंपळाच्या झाडाला अर्पण करावी, पितृदोष आणि शनिदोषापासून मुक्तीसाठी हा उपाय नेमका कसा करावा आणि कोणते नियम पाळावेत याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कोठेही स्किप करू नका. व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी किंवा आषाढी एकादशी असं म्हटलं जातं. यावर्षी ही पवित्र एकादशी 25 जुलै 2026 वार शनिवार या दिवशी आली आहे. सनातन धर्मामध्ये या एकादशीला अत्यंत विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. धार्मिक मान्यतेनुसार याच दिवशी भगवान श्रीहरी विष्णू क्षीरसागरामध्ये 4 महिन्यासाठी योग निद्रेत जातात. या काळात सृष्टीच्या पालनाचा कारभार भगवान शिवशंकराकडे सोपविला जातो अशी श्रद्धा आहे. याच दिवसापासून पवित्र चातुर्मासाची सुरुवात होते. त्यामुळे आषाढी एकादशीला केलेले व्रत, जप, दान, पूजा आणि भगवान विष्णूंची उपासना यांना विशेष पुण्यदायी मानलं जातं. म्हणूनच या दिवशी काही केलेले छोटे छोटे धार्मिक उपाय देखील अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जातात. मित्रांनो, त्यापैकीच एक अत्यंत प्रभावी उपाय म्हणजेच पिंपळाच्या वृक्षाला एक विशेष वस्तू अर्पण करणे. मग ती वस्तू नेमकी कोणती आहे आणि ती कोणत्या वेळेला अर्पण करावी आणि ही वस्तू अर्पण करताना कोणती चूक अजिबात करू नये हे आपण पुढे सविस्तर जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो आपल्या सनातन धर्मामध्ये म्हणजेच आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळ वृक्षाला केवळ एक झाड मानलं जात नाही, तर तो अत्यंत पवित्र आणि दैवी वृक्ष मानला जातो. अनेक धर्मग्रंथांमध्ये पिंपळामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असल्याचे वर्णन आढळते. त्यामुळे मित्रांनो, पिंपळाची पूजा करणे म्हणजे प्रत्यक्ष श्रीहरींची पूजा केल्यासारखे मानले जाते. तसेच अनेक धार्मिक मान्यतेनुसार पिंपळामध्ये माता लक्ष्मीची कृपा, देवतांचा आशीर्वाद आणि पितरांचे सूक्ष्म वास्तव्यही मानले जाते. म्हणूनच पिंपळाची श्रद्धेने पूजा केल्यास केवळ भगवान श्री विष्णूंची कृपा मिळते असे नाही, तर पितरांचे आशीर्वादही प्राप्त होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. विशेषतः आषाढी एकादशीच्या दिवशी पिंपळाची पूजा केल्यास त्याचे पुण्य अनेक पटीने वाढते असं मानलं जातं. म्हणून या आषाढी एकादशीच्या दिवशी अनेक भक्त पिंपळाला जल अर्पण करतात, प्रदक्षिणा घालतात आणि श्रीहरींचे नामस्मरण करतात. पण धर्मशास्त्रामध्ये आणखीन एक विशेष उपाय सांगितला आहे. असा एक उपाय जो श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने केल्यास पितृदोष शमण्यास म्हणजेच दूर होण्यास मदत होते. आर्थिक अडचणी कमी होण्यासाठी प्रार्थना करता येते आणि घरातील नकारात्मकता दूर व्हावी अशी भक्तिभावाने कामना केली जाते. मात्र हा उपाय करताना कोणती वस्तू अर्पण करायची, कोणत्या वेळेला अर्पण करायची आणि कोणत्या नियमांचे पालन करायचे हे जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणून पुढील माहिती काळजीपूर्वक शेवटपर्यंत स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आषाढी एकादशीच्या म्हणजे देवशयनी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला अशी कोणती वस्तू अर्पण करावी ज्यामुळे
भगवान श्री हरी विष्णूंची कृपा प्राप्त होईल, पितरांचे आशीर्वाद मिळावेत अशी प्रार्थना करता येईल आणि घरातील नकारात्मकता दूर व्हावी अशी श्रद्धा आहे. धर्मग्रंथामध्ये काळे तीळ हे पितरांना अत्यंत प्रिय मानले गेले आहेत. म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला श्रद्धेने काळे तीळ अर्पण करणे शुभ मानलं जातं. मात्र हा उपाय फक्त मुठभर काळे तीळ झाडाखाली टाकून पूर्ण होत नाही. योग्य पद्धतीने आणि भक्तिभावाने केल्यास या पूजेचे आध्यात्मिक महत्त्व अधिक वाढते. मित्रांनो, हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम एक स्वच्छ तांब्याचा लोटा म्हणजेच कलश घ्या. त्यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी भरा. मित्रांनो, आता त्या पाण्यामध्ये एक चिमूटभर हळद, थोडेसे काळे तीळ आणि इच्छा असल्यास भगवान श्री हरी विष्णूंना प्रिय असलेली 1 ते 2 तुळशीची पाने देखील तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. त्यानंतर तुम्ही दोन्ही हातांनी तो कलश धरून भगवान श्री हरी विष्णूंचे स्मरण करा. हा उपाय आषाढी देवशयनी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला करणे अधिक शुभ मानलं जातं. त्यावेळी पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन सर्वप्रथम त्या झाडाला नमस्कार करा. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत कलशातील पाणी हळूहळू पिंपळाच्या मुळाशी अर्पण करा. त्यानंतर उरलेले काही काळे तीळ पिंपळाच्या मुळाशी वाहा. आता पिंपळाच्या झाडाला हळद, कुंकू अर्पण करून धूप, अगरबत्ती दाखवा. शक्य असल्यास तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यानंतर 11 प्रदक्षिणा घाला. प्रत्येक प्रदक्षिणे दरम्यान ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहा. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर पिंपळाच्या खोडाला नम्रतेने स्पर्श करा. भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी आणि आपल्या पितरांचे म्हणजेच पूर्वजांचे स्मरण करून मनातील तुमच्या जी काही इच्छा आहे ती सांगा. जर पितृदोष असेल, आर्थिक अडचणी असतील, घरातील कलह असेल, नोकरी व्यवसायातील अडथळे असतील, इतर संकटे असतील तर ती दूर व्हावीत अशी मनोभावे झाडाला प्रार्थना करा. पण मित्रांनो, या उपायामध्ये अनेक जण एक महत्त्वाची चूक करतात. ही चूक केल्यामुळे पूजेचे संपूर्ण पुण्यफळ त्यांना मिळत नाही अशी धार्मिक मान्यतेनुसार सांगितले जाते. तर ती नेमकी कोणती चूक आहे जी लोकांकडून नकळतपणे होत असते, हे आपण आजच्या या पुढील भागामध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. मित्रांनो, देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी हा उपाय करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. श्रद्धेपेक्षा मोठी कोणतीही गोष्ट नसली तरी पूजा करताना झालेल्या काही चुका टाळणेही तितकेच महत्त्वाचे मानले जाते. सर्वात पहिली चूक म्हणजे घाईघाईने पूजा करणे. अनेक जण पिंपळाजवळ जातात, पाणी अर्पण करतात, काळे तीळ टाकतात आणि लगेच निघून जातात. मित्रांनो, पण असे न करता काही क्षण भगवान श्री हरी विष्णूंचे, माता लक्ष्मीचे आणि आपल्या पितरांचे मनापासून स्मरण करा. श्रद्धेने केलेली प्रार्थना हीच या उपायाची खरी शक्ती आहे. मित्रांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिंपळाची पाने तोडू नयेत किंवा झाडाच्या फांद्या मोडू नयेत. पिंपळ हा अत्यंत पूजनीय वृक्ष मानला जातो. त्यामुळे त्याचा अपमान होईल, त्याला काही इजा होईल असे कोणतेही कृत्य करणे टाळावे. तिसरी गोष्ट म्हणजे पूजा करताना मनामध्ये राग, द्वेष किंवा अहंकार ठेवू नका. शक्य तितक्या शांत मनाने आणि निर्मळ भक्तिभावाने हा उपाय नक्की करा. कारण धार्मिक उपायामध्ये केवळ साहित्यापेक्षा मनाची शुद्धता अधिक महत्त्वाची मानली जाते. मित्रांनो, आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा. हा उपाय करताना पिंपळाच्या झाडाभोवती स्वच्छता राखा. प्लास्टिक, कचरा किंवा पूजेचे साहित्य तेथे विखुरलेले सोडू नका. निसर्गाची सेवा ही देखील ईश्वर सेवाच मानली गेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मित्रांनो, एकादशीच्या दिवशी हा उपाय श्रद्धेने, निर्मळ मनाने आणि कोणतेही मनामध्ये स्वार्थ न ठेवता करा. हा उपाय म्हणजे भगवान श्री हरी विष्णूवरील भक्ती व्यक्त करण्याचा, पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि आपल्या जीवनात सद्बुद्धी, सुख, समृद्धी आणि सकारात्मकता यावी अशी प्रार्थना करण्याचा एक आध्यात्मिक मार्ग आहे.
मित्रांनो, चला आता शेवटी जाणून घेऊया की हा उपाय केल्यानंतर भगवान श्री हरी विष्णूंना कोणती छोटी प्रार्थना करावी, ज्यामुळे या पूजेची सांगता अत्यंत मंगलमय पद्धतीने होईल आणि तुम्हाला या पूजेचे संपूर्ण पुण्यफळ देखील मिळेल. मित्रांनो, आता पूजा पूर्ण झाल्यानंतर दोन्ही हात जोडून भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी आणि आपल्या पितरांना म्हणजेच आपल्या पूर्वजांना मनोभावे प्रार्थना करा. हे श्री हरी विष्णू, आमच्या हातून जाणते अजाणते म्हणजेच नकळतपणे झालेल्या चुका क्षमा करा. आमच्या घरावर आपली कृपादृष्टी सदैव राहू द्या. आमच्या जीवनातील दारिद्र्य, दुःख, अडचणी आणि संकटे दूर करा. जर आमच्यावर पितृदोष किंवा इतर कोणतेही दोष असतील तर आपल्या कृपेने ते दूर होवोत. आमच्या पितरांना सद्गती लाभो. त्यांच्या आशीर्वादाने आमच्या कुटुंबामध्ये सुख, शांती, समृद्धी, आरोग्य आणि समृद्धी नांदो. मित्रांनो, प्रार्थना झाल्यानंतर भगवान श्री हरी विष्णूंच्या नावांचा जप करा आणि मनामध्ये पूर्ण विश्वास ठेवा. कारण सनातन धर्मामध्ये असे सांगितले जाते की श्रद्धेने केलेली पूजा, मनापासून केलेली प्रार्थना आणि निष्काम भावाने केलेली उपासना कधीही व्यर्थ जात नाही. मित्रांनो, आषाढी म्हणजेच देवशयनी एकादशी हा केवळ उपवासाचा दिवस नाही, तर भगवान श्री हरी विष्णू आणि भगवान श्री हरी विठ्ठल यांच्या चरणी स्वतःला समर्पित करण्याचा पवित्र दिवस आहे. त्यामुळे शक्य असेल तर या दिवशी व्रत, उपवास, नामस्मरण, दान, तुळशी पूजन आणि भगवान श्री हरी विष्णू किंवा विठ्ठलांची भक्ती अवश्य करा. आणि उपवास करणे शक्य नसले तरी श्रद्धेने पिंपळाच्या वृक्षाची पूजा करून हा छोटासा उपाय अवश्य करा. मित्रांनो, हा उपयुक्त व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्र परिवारासोबत, बहिणींसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील नक्की करा. अशाच सनातन धर्मविषयीच्या धार्मिक, पौराणिक आणि शास्त्र आधारित माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या मराठी रोहिणी किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. जय जय राम कृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय. आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.